नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर झाली असून या अंतर्गत काही महिलांना याचा फायदा सुद्धा झालेला असून अद्यापही 1 कोटी लाडक्या बहिणींची खाती ही रिकामी आहेत आणि या खात्यामध्ये कधी हे मानधन मिळतंय यासाठी लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2,07,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत। त्यापैकी राज्यातील 1,10,00,000 महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये मिळाले असून आणखी 97,00,000 महिला रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। योजनेसाठी सर्वाधिक 15,00,000 अर्ज पुणे जिल्ह्यातील असून त्यानंतर नाशिक, नगर, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यातून जास्त अर्ज आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी 1,85,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील बहुतेक घरापर्यंत महायुती सरकारचा प्रचार व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। राज्य सरकारच्या योजनांसाठी आता 50,000 सरकारच्या योजनांसाठी योजनादूत नेमले आहेत। त्यासाठी त्यांना दरमहा 10,000 रुपयांचं मानधन दिलं जातंय। दुसरीकडे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वचनपूर्तीचे मेळावे घेतले जात आहेत। विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी किमान 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये महामेळावे घेण्याचं नियोजन करण्यात आलंय। योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे। ती मुदत आणखी 15 दिवसांनी वाढू शकते। राज्यातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे।